त्याला नाव माहीत नाही. कुणाल तिकडे जाताच त्याला त्याच्या माणसांनी सांगितलं, पण कुणाल त्यावर सुद्धा काहीच रिॲक्ट केलं नव्हतं त्याने. "तू मरणार आहेसच. जाता जाता नाव सांगण्याची तुझी इच्छा असेल तर सांगू शकतोस." कुणालने आत जात दरवाजातून विचारलं. "मला माहिती नाही." हेल्मेट घातलेला एक माणूस त्याने पैसे दिले होते. औषध दिलं आणि तो गेला. तो माणूस रडतच बोलत होता. "कोणी तुला येऊन दिले पैसे? म्हणून तू कोणाचाही जीव घेशील? तू कुणाल मोहितेच्या मुलाचा जीव घेशील." रागात पुढे आलेल्या त्याने समोर उभ्या असलेल्या त्या माणसाचं डोकं रागाने भिंतीवर आपटतच विचारलं, "बोल ना, कुणाल मोहितेच्या न जन्मलेल्या मुलाला तू मारणार का?" त्याने पुन्हा समोरच्या माणसाचं डोकं भिंतीवर एकदा आपटलं. "बोल." कुणालने चिडून विचारलं. "बॉस, तो तो मला मला मेला आहे." एक गार्ड पुढे होत काहीसा घाबरतच बोलला. "तो मेलाच पाहिजे." कुणालने अगदी रागात त्याच्या माणसाकडे बघतच सांगितलं आणि तो तिकडेच खाली बसला. "आउट." तो मोठ्याने ओरडला तसं बाकी सर्वच खाली मान घालून तिकडून निघून गेले. तो तसाच तिकडेच बसून होता. दादा वहिनीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. कार्तिकनं काहीसा रडवलेला होत सांगितलं तसं ऑफिसमध्ये काम करत असलेला तो उठून उभा राहिला होता. "काय झालं तिला?" कुणालने काळजीनेच विचारलं. त्याच्या आवाजात काळजी, राग हे सर्वच होतं. "दादा, तू तू ये ना प्लीज." कार्तिकने रडतच सांगितलं. "कार्तिक, काय झालंय?" कार्तिकचा आवाज ऐकून तो निघालाच होता. तरीही त्याला जाणून घ्यायचं होतं की काय झालं असेल नेमकं. "तू तू लवकर ये प्लीज." कार्तिक त्याचा रडू आवरण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. "आलोच, निघालो आहे." त्याने सांगितलं. तो आला तेव्हा गाडी तयारच होती. त्याच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या होत्या, पण त्याने काहीच विचारलं नव्हतं. "काय झाले तिला? कुठे आहे?" कुणाल घाईतच तिकडे पोहोचला. तर बाहेर पॅसेजमध्ये मोहिते कुटुंब आणि जाधव कुटुंब मान खाली घालूनच बसलं होतं. "मी काय विचारतोय? कुठे आहे ती? काय झालंय तिला?" त्याने चिडूनच पुन्हा विचारलं. तसं आजी पुढे झाल्या आणि त्यांनी कुणालला मिठी मारली. "आजी, अगं." त्याला तर काहीच कळत नव्हतं काय झालं असेल म्हणून. "बाळ नाही." आजीच्या तोंडून निघालेले हे शब्द ऐकून तो 2 पावलं मागे गेला. त्याचा विश्वासच बसत नव्हता. तो तिकडेच स्तब्ध उभा होता. पुढे काही विचारण्याचं भान त्याला राहिलंच नव्हतं. वहिनीला पॉयझन दिलं गेलं आहे. बाळ गेलं. तिला सुद्धा त्रास झाला आहे, पण ती ठीक आहे. अजून शुद्धीवर नाही आली. कार्तिकनेच पुढे होत बाकी सर्व कसंबसं सांगितलं. कुणालने फक्त त्याच्या दिशेने मान वळवली. त्याच्या चेहऱ्यावर कुठल्याच भावना दिसत नव्हत्या. "वहिनी आत आत आहे." कार्तिकनं सांगितलं. तसं जड झालेल्या पावलांनी तो आतमध्ये गेला. समोरच ती उभी होती. हाताला सलाईन लावली होती. अजूनही थोड्याफार मशीन्स लावलेल्या होत्या. तो तिच्याकडे बघत तिकडे उभा राहिला. तसं त्याच्या पाठीमागे पूर्ण वानरसेना येऊन उभी राहिली होती. दादा, त्याच्या पाठीमागे एका बाजूला प्रथमेश होता तर एका बाजूला कार्तिक. कुणालने फक्त नकारार्थी मानच हलवली तसं दरवाजात उभे असलेले सर्वच परत गेले. अगदी एक एक पाऊल ते टाकत तिच्याजवळ गेला. "पिया." अगदी थरथरत्या आवाजाने त्याने तिला हाक मारली. पण तिच्याकडून काहीच रिस्पॉन्स नव्हता. तिकडेच असलेल्या टेबलवर बसून तो तिच्याकडे एकटक बघत होता. चेहरा अगदी निस्तेज झाला होता. हॉस्पिटलच्या ड्रेसमध्ये अगदी निपचित पडली होती ती. तिच्या हाताला दुखणार नाही याची काळजी घेताने तिचा हात हातात घेतला आणि त्यावर ओठ टेकवले. "सॉरी, मी कमी पडलो. सर्वांची काळजी घेत होतो, पण माझ्याच जीवाची काळजी घ्यायला मी कमी पडलो." तिच्या हातावर डोकं टेकून तो तिकडेच बसला होता. कितीतरी वेळ तसाच होता. पण तिचा रिस्पॉन्स काहीच नव्हता. "बोल ना, आजसुद्धा भांडणार नाहीस का मला? तुला हवं ते सर्व अगदी न मागता देतो बोलायचीस ना. बघ आज काय झालंय. आपल्याला सर्वात प्रिय होतं ते हरवून बसलो आपण. आता तरी भांडशील ना माझ्याशी? उठ ना, भांड ना माझ्याशी. निदान आता तरी तक्रार कर ना." तो तिच्या हातावर डोकं टेकूनच रडत होता. कसं झालं हे बाहेर येऊन त्याने कडक आवाजात सर्वांना विचारलं. तिला ठेवलेल्या त्या रूमच्या दरवाज्यात उभा होता तो. नजर सर्वांवर फिरत होती. ऑफिसमधून घरी आली तेव्हा पोटात दुखत होतं म्हणून बोलत होती. रूममध्ये आराम करायला गेलेली, झोपली होती तेव्हा काय झालं माहीत नाही. रिद्धी बघायला गेली तसं तिचं ओरडत बाहेर आली. बेडशीट पूर्ण लाल झालेली आणि तरीही तिला शुद्ध नव्हती. म्हणून मग लगेच इथे घेऊन आलो. आजींनी पुढे होऊन सांगितलं. तेव्हाच मला काही नाही सांगितलं. "का नाही सांगितलं?" त्याने कडक आवाजात विचारलं. भयानक राग होता त्याच्या नजरेमध्ये. "ते तू तू मीटिंग. तिच्यापेक्षा मीटिंग महत्त्वाची आहे?" त्याने प्रश्न विचारला.
त्याने कडक आवाजात जाब विचारला आणि तसंच पुन्हा तो आतमध्ये निघून गेला. ऑफिसमधून सुटल्यावर ती कुठे गेली होती, तिच्यासोबत कोण कोण होतं, कुणालने तिच्या ड्रायव्हरला फोन लावून सगळं काही विचारायला सुरुवात केली होती. त्यांना पाणीपुरी खायची होती म्हणून त्या थांबल्या होत्या त्यांच्या नेहमीच्याच ठिकाणी. मॅडम एकट्याच होत्या, ड्रायव्हरने सांगितलं तसं कुणालने रागात डोळे बंद केले. पिया, का तुला बाहेरचं खायचं असतं ग? नेहमीच हट्ट, पाणीपुरी, ते सुद्धा रोडवरचीच. ड्रायव्हरचं ऐकून तो मनातच पुन्हा एकदा पुटपुटला. त्या पाणीपुरीवाल्याला तर उचला. कुणालने पुन्हा सांगितलं. सर, कार्तिक दादाने आधीच पाठवलं होतं आम्हाला इथे, पण तो पाणीपुरीवाला इथे नाही आहे. त्याला शोधतो आणि तुमच्यासमोर उभं करतो, ड्रायव्हरने काहीसा घाबरतच सांगितलं होतं. तर प्रेक्षकांनो, कोण असेल ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे? कोणी बरं नेमकं पियाला ती पाणीपुरी खाऊ घातली असेल? 2 तास आहेत तुमच्याकडे, त्याने कडक आवाजात सांगितलं आणि फोन कट केला. त्यानंतर तो तिकडेच बसून होता. तिच्याकडे एकटक बघत तर कधीकधी हातावर डोकं टेकत होता. तो आत होता तेवढा वेळ त्याने कोणालाही आत येऊ दिलं नव्हतं की तो कोणाशीही बोलला नव्हता. त्या माणसाला कुणालच्या माणसाने शोधून काढलं होतं आणि आता कुणालने स्वतःच्या हाताने त्या माणसाचा जीव घेतला होता. त्या माणसाच्या डेड बॉडीज समोर बसूनच तो सर्व आठवत होता. त्या दोघांची स्वप्न अगदी काही क्षणात तुटली होती. ती बेशुद्ध होती. जेव्हा तिला बाळ गेल्याचं समजेल तेव्हा तिची काय अवस्था होईल याची कल्पनाच करू शकत नव्हता. त्याला 3 वर्षापूर्वीची ती घटना आठवली. त्याचं नवीनच लग्न झालं होतं आणि त्यानंतर आजोबांची झालेली प्रेस कॉन्फरन्स ज्यात त्यांनी पियाच्या प्रेग्नन्सीची खोटी बातमी दिली होती आणि म्हणून लग्न केल्याचं सांगितलं होतं. त्याचा जाब कुणालने विचारल्यावर अगदी सहज ते ॲबॉर्शन झाल्याचं बोलून गेले होते. कुणालने तेव्हा ते शब्द पूर्ण होऊ दिले नसले तरी आता तेच अपूर्ण शब्द त्याच्या कानात घुमू लागले होते. जे आठवून त्याला आजोबांचा खूप राग येत होता. ते सर्व आठवत तिकडेच बसून होता तो अंधाऱ्या त्या खोलीमध्ये एकटाच. काय झालं असेल हो प्रेक्षकांनो? खरंच काया वहिनीला शुद्ध कधी येईल? तिच्या केबिनमध्ये जाऊन प्रथमेशने विचारलं. ती सुद्धा एकटीच बसली होती. नजर शून्यात हरवली होती. काया तिच्यासमोर जाऊन चुटकी वाजवली तेव्हा कुठे ती भानावर आली. प्रथमेश, तू कधी आलास? डोळ्यांची कडा पुसतच तिने विचारलं. काया, त्याने तिला मिठीत घेतलं तसं त्याच्या पोटाला कवटाळून ती रडू लागली. शांत बस. आता आपल्याला स्ट्रॉंग राहावं लागेल. दादा वहिनीला सांभाळावं लागेल. प्रथमेश तिला समजावत बोलला. स्नेहादी, तिला माहीत आहे. तिने काळजीने विचारलं तसं त्याने नकारार्थी मान हलवली. ती आज सागरजींच्या घरी गेली आहे. रात्री येईल तेव्हा कळेल म्हणून आता तिला सांगण्याची घाई केली नाही. प्रथमेशने शांतपणे सांगितलं. तसं ती काहीच बोलली नाही. त्याला घट्ट मिठी मारून तशीच बसली होती. वहिनी कधी शुद्धीवर येईल? ती ठीक आहे ना? प्रथमेशने काळजीने विचारलं. माहीत नाही. तिला काय दिलं ते अजून समजलं नाही. तिच्या ब्लडचे रिपोर्ट्स यायला वेळ लागेल तेव्हा समजेल. काया काळजीने बोलत होती. ती शुद्धीवर कधी येईल? प्रथमेशने तिला सावरतच पुन्हा एकदा विचारलं. 2 ते 3 तासात यायला पाहिजे, पण नाही आली तर? काया अर्धवट बोलून त्याला घट्ट बिलगली. तसं त्याने तिच्या भोवतीची पकड अजूनच घट्ट केली. पण त्याला सुद्धा टेन्शन आलेलं. यावेळी त्याला स्ट्रॉंग राहावं लागणार होतं. तिला सुद्धा त्याच्या आधाराची गरज होती. बस तो तिला मिठीत घेऊन तिकडेच तसाच उभा होता. सुकन्या, सिद्धी, आपण घरी जाऊ. स्नेहा आली तर उगाच तिला काही उलटसुलट समजायला नको ना? आजी काळजीनेच बोलू लागल्या होत्या. आई, इथे कुणाल सुद्धा नाही. सुकन्याताईने काळजीने विचारलं. तसं आजी काळजीनेच खाली बसून विचार करू लागल्या होत्या. त्या म्हणाल्या, आजी बरोबर बोलतायत तुम्ही. घरी जा. दीला समजेल तेव्हा तिच्यासोबत तुम्ही हव्या आहात. इथे आम्ही आहोत. रिद्धिदी आणि कायादी सुद्धा आहेत. कार्तिकनं त्यांना सांगितलं. तो बरोबर बोलतोय. स्नेहाच्या जवळ कोणीतरी हवंच. आम्ही आहोत इथेच. कविताताई अस्वस्थ होत बोलल्या. तसंही तुमच्याचमुळे तिच्यावर ही वेळ आली आहे. त्या अगदी हळू आवाजातच पुटपुटल्या. तर ते त्यांच्याच जवळ असलेल्या केतकने ऐकलेलं होतं. त्याला राग आलेला पूर्ण परिस्थिती माहीत नव्हती आणि ती योग्य वेळसुद्धा नव्हती म्हणून तो मात्र शांत होता. आपण निघू. कार्तिकने कुणालला इथे बोलावून घे, आजींनी सांगितलं. तसं त्याने सुद्धा होकारार्थी मान हलवली. केतन, गाडी काढायला सांग, आजींनी सांगितलं आणि त्या एकदा पुन्हा पियाला तिकडे बघायला गेल्या. मानव, तुम्ही दोघे सुद्धा घरी जा बरं, केतनने सांगितलं. तसं त्याने नकारार्थी मान हलवली होती. जा बोलले ना मी तुम्हाला. केतन त्यांच्या
ओरडला तसं ते दोघे खाली बघून रडू लागले. पण खाली बघून त्यांची मान नकारार्थीच हलू लागली होती. नाही, तुम्ही सर्वच जा. आम्ही आहोत इथे, कविताताई सौम्य आवाजात बोलल्या. तरीसुद्धा त्यांच्या आवाजात असलेला खोचकपणा कार्तिक आणि केतनला समजलेला होता. आम्ही आमच्या वहिनीजवळच थांबणार आहोत. तुम्ही थकला असाल बसून. तुम्ही घरी जाऊन आराम केला तरीसुद्धा चालेल. काया वहिनी इथे आहेच. काही लागलंच तर, कार्तिकने त्यांना त्यांच्याच भाषेमध्ये उत्तर दिलं. तसं त्या काहीही न बोलता खाली बसल्या. मागे उभे असलेल्या रिद्धीने त्याला आधीच डोळे दाखवून गप्प राहायला सांगितलेलं होतं. पण तो काही केल्या बसणाऱ्यातला नव्हताच. त्याने खांदे उडवतच तिकडून जाणं पसंत केलं. माधू, मानव, तुम्ही आता घरी जाताय आणि हे फायनल आहे. नो कन्फ्यूज. आवाजात जरब आणतच केतनने सांगितलं. तसं काही नाराजीनेच ते दोघे सुद्धा तिकडून आता जायला निघाले होते. रिद्धी वहिनी कधी शुद्धीवर येईल? बाजूला गेलेल्या कार्तिकला समजवायला गेलेल्या रिद्धीला मात्र त्याने विचारलं. येईल. पियावर नजर स्थिर ठेवतच तिने पुन्हा एकदा सांगितलं. दी, नक्की काय झालं आहे? कार्तिकनं तिला समोर उभं करूनच विचारलं. अरे खरंच येईल ती शुद्धीवर. रिद्धी स्वतःला नॉर्मल ठेवतच बोलली. तसं तो गालातच हसू लागला. पण त्याच्या हसण्यात सुद्धा एक खोचकपणा पुन्हा दिसला. ठीक होईल, होईल ठीक. डोळ्यांनीच त्याला आधार देत ती बोलली. तसं त्याने नकारार्थी मान हलवली होती. त्या दोघांना सांभाळावं लागेल ना. वहिनी शुद्धीवर आल्यावर सुद्धा बाळ गेले. त्या खांद्यावर हात ठेवूनच ती बोलत होती. तसं त्याने होकारार्थी मान हलवली. त्याला फोन लावून बोलावं, रिद्धीने सांगितलं. आणि ती तिथून सरळ सरळ निघून गेली. त्याने सुद्धा कुणालला फोन लावला होता. पण तो एकाही फोनला मात्र रिप्लाय करत नव्हता. आज मी कुठेतरी कमी पडलोय. नाही, आज मी हरलोय. माझ्यामुळे आज तिची ही अवस्था झाली आहे. माझ्यामुळे आमचं बाळ गेले. कितीतरी वेळा ते एकच बोलत होता. तो त्या अंधाऱ्या खोलीत बसून होता. ज्या ठिकाणी नेहमी त्याची दहशत असायची तिकडेच आज तो हतबल होऊन बसला होता. कितीतरी वेळ तो तिकडे तसाच बसून रडू लागला होता. कोसत होता स्वतःलाच. स्वतःला बोल लावत होता. पाय जवळ घेऊन शून्यात नजर हरवून बसला होता. डोळे बंद करून गुडघ्यावर त्याने त्याचं डोकं टेकवून घेतलं. तसं बेडवर निश्चित पडलेली पिया आणि हॉस्पिटलची ती रूम त्याला दिसू लागली. आणि इतका वेळ तुटून पडलेल्या त्याच्या अंगात काहीतरी संचारलं. तसं त्याने बंद केलेले डोळे पुन्हा एकदा उघडले आणि नीट बसला. इतका वेळ हतबल असलेल्या त्याच्या नजरेत आता राग आणि फक्त रागच दिसत होता. उद्याच्या दिवसात तिकडे कोण आहे हे नाही समजलं तर मी स्वतः तिकडे जाऊन बघतोय. फोनवर ऑर्डर देतच तो तिकडून उठला. समोर मरून पडलेल्या त्याला पुन्हा एकदा लाथ मारली आणि तसंच त्याच्या नेहमीच्या ॲटिट्यूडमध्ये पटापट पावलं टाकत तो त्या अंधाऱ्या खोलीतून मात्र बाहेर पडला होता. काय झालं असेल हो पियाला? कसं काय कुणालानी पियाचं बाळ गेलं असेल?